महत्त्वाची खबर बात या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। नसरापुरातली बातमी आज चर्चेत आहे। इथं 65 वर्षीय इस्मानं एका 3.5 वर्षाच्या मुलीला भुलवलं, तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली। आता या प्रकरणी वातावरण चांगलंच तापलंय। आरोपीला खुलेआम फाशी व्हावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतीये। तर दुसरीकडे पायधुनी परिसरामध्ये घडलेल्या विषबाधा प्रकरणी एक अपडेट समोर आली आहे। इथं एफडीएच्या तपासामध्ये कलिंगडमध्ये कोणतीही भेसळ आढळलेली नाही, तेव्हा कलिंगडमुळे मृत्यू झालेला नाही अशी शक्यता आता मावळली आहे। मात्र डोकाडिया कुटुंबानं आता आत्महत्या केली आहे का असाही प्रश्न काही ठिकाणी उपस्थित होतोय। त्या दृष्टीने तपास सुरू आहे। तर गोकुळ दूध संघावर पुन्हा एकदा संक्रांत आली। भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफांना टार्गेट करत गोकुळच्या कारभाराची ईडी चौकशी करा अशी मागणी केली। तेव्हा गोकुळ संघ ईडीच्या फेऱ्यामध्ये येतोय का याबाबत सगळ्यांच्याच उत्सुकता ताणल्या गेलेल्या आहेत। तर काल मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आणि त्यावरनं राज्यामध्ये आजही राजकीय सुंदोपसुंदी पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टोला लगावला होता आणि यावर संजय राऊतांनी पलटवार केला आणि त्यानंतर शिंदेंच्या सेनेकडनं जोरदार टीका केली गेली। पहिली बातमी पाहूया। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये नसरापुरात घडलेल्या सैतानी कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खरतर हादरलाय आणि याच घटनेमुळे संपूर्ण राज्यभरामध्ये संतापाची लाट सुद्धा पसरली आहे। त्याचं घडलंय असं की सुट्टीनिमित्त आजोळी आलेली ही चिमुकली तिला भुलवलं गेलं आणि एका 65 वर्षाच्या इसमानं गावातल्याच एका गोठ्यात तिला नेलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। चिमुकली घडलेला सगळा प्रकार कुणाला तरी सांगेल आणि या भीतीनं दगडानं ठेचून या नराधमानं तिची हत्या केली आणि अखेर शोधाशोध जेव्हा केली तेव्हा गावातल्याच एका सीसीटीव्ही मध्ये आरोपी या पीडित मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला आणि हा सगळा प्रकार उघड झाला। आता या घटनेनंतर जमाव आक्रमक झाला आणि या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप पसरलाय। पोलीस स्थानकाबाहेर जोरदार निदर्शनं झाली। आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आणि या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी मोर्चे काढले। त्याचबरोबर गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आता याच घटनेच्या निषेधार्थ नसरापूर बंद सुद्धा पाळला गेला। आता अखेर मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी फोनवरून संवाद साधला आणि हा खटला आता फास्ट ट्रॅकवर चालवून या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन दिलंय। दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। दुपारच्या सुमारास कुणीही नाही असं बघून घरासमोर खेळणारी ही चिमुकली अचानक दिसेनाशी झाली आणि त्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला। यावेळी आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यानंतर ती आरोपी सोबत गोठ्याच्या दिशेने जाताना दिसली। हा तोच सीसीटीव्ही आहे ज्यात निष्पाप चिमुकली या नराधमासोबत जाताना अगदी स्पष्ट दिसतेय। आपण सविस्तर पाहूया या दिवशी नेमकं घडलं काय, घटनेच्या दिवशी सकाळपासून काय काय झालं। सुट्टीनिमित्त ही चिमुकली आपल्या आजीकडे आजोळी गावी आली होती। मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत, राहायला ती आली होती। मात्र चिमुकली घराबाहेर खेळत होती। अंगणामध्ये लहान मुलं खेळतात आणि यावेळी 3.5 वर्षाचं बाळ अंगणामध्ये खेळत होतं। हा आरोपी या चिमुकलीला भुलवून तिला घेऊन गेला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले। गोठ्यावर नेलं आणि या गोठ्यामध्ये या चिमुकलीवर अत्याचार केले। त्याच ठिकाणी दगडांनी ठेचलं आणि तिची हत्या केली, तिची निर्घृण हत्या केली। मात्र मुलगी दुपारनंतर कुठेच दिसत नाही, तेव्हा घरच्यांनी तिच्या आजीच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला आणि त्याच वेळी या जवळच कुटुंबियांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासले आणि या सीसीटीव्ही मध्ये ती एका इसमासोबत गोठ्याच्या दिशेने जाताना दिसली। ही चिमुकली या आरोपी सोबत जाताना दिसली आणि त्यानंतर गोठ्यामध्ये तपास केला गेला। मग हे सगळे कुटुंबीय गोठ्यामध्ये गेले आणि गोठ्यामध्ये शोध घेतला आणि त्यावेळी सगळा प्रकार उघड झाला। शेणाच्या ढिगाऱ्याखाली या लहान मुलीचा मृतदेह सापडला आणि या शेणाच्या ढिगाऱ्याखाली ती सापडली। दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी आता पोलीस स्थानकासमोरच ठिय्या मांडला। या आरोपीला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला। एवढंच नाही
तर गावामध्ये मोर्चा काढला। आरोपीला फाशीची शिक्षाच द्या अशी मागणी या ग्रामस्थांनी केली। एखादा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक असेल, तुम्ही त्याला जामीन देत असाल, पॉस्कोच्या क्रिमिनल अटॅक मध्ये ह्याला जामीन मिळाला कसा? हा बाहेर आला कसा? त्याने सख्या भावाच्या मुलीवर ह्याने अत्याचार केलेला। वेळोवेळी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली। जर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेप्रमाणे जर त्याला योग्य शिक्षा त्याच वेळेस फाशी झाली असती तर तुम्ही त्यावेळेस या चिमुकलीचा जीव वाचवू शकला असता। पण तुम्हाला या अशा नराधमांना फाशी द्यायचीच नाहीये। मला एक कळत नाही, अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यानंतर अशा केसेस मध्ये तुम्ही फाशीची शिक्षा देणार आहे? आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला शब्द दिलाय जेवढ्यात जास्तीत मोठी शिक्षा होईल त्याला, की त्यांना दिली आणि फाशीची शिक्षाच त्यांना हे केली आहे। त्यामुळे एसपीने शब्द दिलाय की त्याला फाशी कशी होईल ते आम्ही बघू, नाही तर 15 दिवसांनी असाच चक्का जाम ह्याच्यापेक्षा मोठा केला जाईल। मागणी एकच आहे की असल्या नराधमांना समाजात जर न्याय देता येत नसेल सरकारला तर समाजापुढे द्या आणि यांना ट्रेसून काढण्याची वृत्ती बाहेर काढा। आमच्या ताब्यात त्या महिलांच्या आम्ही बरोबर त्यांना सरळ करू। आता भोरमधल्या या अत्याचाराची घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली। आता या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करू असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री संतप्त गावकऱ्यांशी फोनवरून संवाद साधत होते आणि गावकऱ्यांनी कमिटी घेऊन त्यांना भेटीला यायची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। दरम्यान हा नराधम सराईत गुन्हेगार होता। त्याच्यावर यापूर्वी सुद्धा विनयभंगाचे आरोप होते। नेमके काय आरोप होते? तर गावातच मजुरीचं हा माणूस काम करायचं असं कळतंय आणि यावेळी सुरुवातीपासूनच अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता असा त्याचा इतिहास आहे। त्यानं शिक्षाही भोगली आहे। कधी तर 1998 मध्ये आणि त्यानंतर अगदी अलीकडे 2015 मध्ये विनयभंगाचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले होते आणि यापूर्वी सुद्धा अगदी पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। याच 65 वर्षाच्या माणसानं एका वृद्धेवर लैंगिक अत्याचार केले होते असे आरोप त्याच्यावर होते। एका लहान मुलीसोबत दुष्कृत्य केलं होतं असेही आरोप त्याच्यावर होते। एका वृद्धेसोबत, एका लहान मुलीसोबत आणि त्यानंतर आता या चिमुकलीसोबत। पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे। आता तुम्ही आमचा सहकार्य करा। ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करताय परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात। आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि ते फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते घेतली पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात। त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे। आम्ही तिथल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की जो आरोपी आहे, जो नराधम आहे, एकतर त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला खऱ्या अर्थानं कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी करण्यात यावी। आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही। काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं। फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाही। आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं। आता या राक्षसाला नव्या पॉक्सो कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षाच व्हायला हवी यासाठी आम्ही सुद्धा पाठपुरावा करणार आहोत। विरोधकांनाही मी विनंती करते, इतक्या संवेदनशील विषयावर राजकारण करू नका। हा लढा एकत्र येऊन लढण्याची गरज आहे। समाजातले हे विकृत लांडगे हे ठेचून काढण्याची ही वेळ आहे। मी म्हणतोय शक्ती कायद्याचं काय झालं आणि आम्हाला फातूर मातूर उत्तर तिथं दिली जातात।
आणि मग कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की हा शक्ती कायदा का खरं नकोय, हा पाहिजे पण सरकारला का नकोय. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा मांडला पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा मान्य केला पाहिजे. त्यामुळे स्पेशल सेशन घेतलं जातंय असं आम्हाला कळतंय, पण ते कशासाठी? केंद्रातल्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की आपलं डिलिमिटेशन कायद्याचं बिल हे पाडण्यात आलेलं आहे, तर त्याच्या बाबतीतली चर्चा तुम्ही थोडंसं करा. त्यासाठी तुम्ही खर्च करून सेशन घेताय आणि ते तुमचं ठेवा बाजूला. तर शक्ती कायद्यासाठी स्पेशल सेशन जरा करून दाखवा, बघू करतात. आता बातमी आहे मुंबईतनं. मुंबईमध्ये पायधुनी परिसरात एक विषबाधा प्रकरण झालं होतं, त्याच्याबद्दल एक अपडेट समोर येते. आता एफडीच्या तपासामध्ये कलिंगडमध्ये कोणतीही भेसळ सापडलेली नाहीये. परिणामी कलिंगडमुळे मृत्यू झाला अशी शक्यता आता मावळली आहे. तर आता डोकाडिया कुटुंबाची हत्या झाली आहे का की त्यांनी आत्महत्या केली, हे गूढ मात्र अजूनही कायम आहे. त्याचं घडलंय असं की एफडीएच्या तपासणीमध्ये कलिंगड पूर्णपणे सुरक्षित होतं हे स्पष्ट झालं. कलिंगडमध्ये कोणताही कृत्रिम रंग नव्हता, गोडवा वाढवणारं रसायन नव्हतं किंवा भेसळ सुद्धा नव्हती. मात्र डोकाडिया कुटुंबामध्ये 4 जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला, ही घबराट पसरली होती. आता या कलिंगडमुळेच मृत्यू झाला अशी शक्यता मावळली आहे. डोकाडिया कुटुंबाच्या घरातनं जप्त केलेल्या इतर खाद्य नमुन्यांची सुद्धा भेसळ आढळलेली नाही. मात्र डोकाडिया कुटुंबामध्ये 4 सदस्यांचा मृत्यू कोणत्या कारणानं झाला हे मात्र कोडं अजून सुटलेलं नाही. आता याबद्दलचे सगळेच रिपोर्ट अजून समोर आले नाहीत, अजूनही तपास सुरू आहे. इतकंच नव्हे तर या प्रकरणी काही जुने गुन्हेगारी अँगल सुद्धा समोर आलेत. अब्दुल्ला डोकाडिया यांचा एक जुन्या फसवणूक प्रकरणाशी संबंध होता असं आता उघड झालंय. मृत्यू पावलेले अब्दुल्ला डोकाडिया हे 2019 मध्ये एका फसवणूक प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार होते. DN नगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. जोगेश्वरीमध्ये एका विकासकाला एका महिलेनं पैसे दिले होते आणि ते पैसे घेण्यासाठी अब्दुल्ला यांना पाठवलं गेलं होतं. मात्र पैसे परत केले नाहीत आणि यामुळे महिलेनं तक्रार दाखल केली होती आणि त्या प्रकरणाची सुनावणी सुद्धा होणार होती. तर मिसिंग लिंकच्या लोकार्पण सोहळ्यावेळी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला होता आणि यावरनं आता राजकारण चांगलंच तापलंय. कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होमवरून एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि उद्धव ठाकरेंमुळे शिंदेंचे प्राण वाचले असंही ते म्हणाले. तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले, मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम, पण त्यानंतर मग 4 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी, जसा अभियांत्रिकी चमत्कार आहे तसा महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी चमत्कार केला आणि पुन्हा या रस्त्याला 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री मी असताना परत जोर लावला आणि मग आम्ही दोघांनी मिळून या मिसिंग लिंकला ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावर जाऊ नये. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेची जीव वाचवणं. एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंनी. सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचव त्या काळामध्ये. असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. बरोबर आहे. हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, रस्ते बांधणं, हे केव्हाही होऊ शकतं. यांच्या काय घरात का जादू मंत्र चालू होतो का बंगालचे बाबा बसलो. कोरोनाच्या काळामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या जवळ जाणं गरजेचं सुद्धा होतं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की ऑक्सिजनचे टँकर कसे थांबवण्यात आले होते, रेमडेसिवीरचे असलेला तुटवडा कसा पूर्ण करण्यात आला होता, अनेक ठिकाणी कॅम्प कसे लावण्यात आले होते. आणि घरी बसून व्हीसीवर जर तुम्ही लोकांचे प्राण वाचवत असाल तर मला वाटतं हा एक सुद्धा नवीन बाबाचा चमत्कारच समजावा लागेल. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कोरोनाचा हे झाला होता, संसर्ग झाला होता, त्यांनी त्याच्यातून ते सुद्धा बाहेर निघाले, परंतु लोकांची सेवा करणं सोडलं नाही.
राज्यामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या 2029च्या पार्श्वभूमीवर त्यांनी दंड ठोपटलेले आहेत आणि या निमित्त आणि कारण ठरलंय ते म्हणजे बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सामनातल्या संपादकीय 2 दिवसांपूर्वीच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आणि काही क्षणातच त्यांना शिवसेनेकडनं विधान परिषदेची उमेदवारी सुद्धा दिली गेली. बच्चू कडूंच्या शिवसेनेतल्या प्रवेशावर सामन्यातनं टीकेची झोड उठवली गेली. भाजप भविष्यामध्ये निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि मेंढ्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जायच्या विचारात आहे असं भाकीत सामन्यातनं वर्तवलं गेलं आणि यावरनं आता राजकीय घमासान सुरू झालंय. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी. ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. दरम्यान शिवसेना नेत्यांच्या याच प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले पाहूया. कोण मंत्री म्हणाला सर? शिरसाट आणि उदय सामंतांनी त्याला दुजोरा दिला. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे. एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे. याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं. तर कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची ईडीकडनं पुन्हा चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या कारभाराची ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ हे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबद्दल दिलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा परिस्थिती बदलली आहे. संघात सुमारे 1320 पेक्षा जास्त संस्थांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या, त्याशिवाय निवडणूक घेता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय आणि त्याच आधारे आता भाजप आमदारांनी आक्रमक पवित्राही घेतलाय. जेवढे मुश्रीफ साहेबांचं जेवढं असेल, नावेद मुश्रीफ साहेबांचं असेल त्याच्यापेक्षा जास्त आपला आबाजीचा मोठा बाबाजी आहे तो. त्याच्याकडे खूप मोठ्या विषय आहेत. त्याचबरोबर अरुण डोंगरे आहेत आणि सगळ्यांची चौकशी होणार. त्यांच्या पेची चौकशी होणार, त्यांच्या ड्रायव्हरची चौकशी होणार. आता त्यांच्या नावावरच्या प्रॉपर्टी होत्या त्या आता लगेच गेल्या महिन्यामध्ये सगळ्या फिरवाफिरवी झाले नातेवाईकांच्या, त्यांच्या सगळ्या ते सगळे रजिस्टर चेक करणार. गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल. मुख्यमंत्री जो निर्णय देते तो मान्य आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं. महायुतीचा मी मंत्री आहे त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो. आता बंटी पाटलांचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. दरम्यान या मुद्द्यावरून सतेज पाटलांनी जोरदार निशाणा साधलाय. पाहूया. नाही, मला माहीत नाही त्यांनी मागणी केली आहे का ते बोललेत. कधी भेटले तर मी त्यांना विचारेन की नेमकं काय आहे तुमच्याकडे ज्याच्याकडून ईडीची मागणी करणे आहे उगं म्हणजे विश्वास आबाजींच्या आणि अरुण डोंगरेंच्या उलटं काय आहे की ज्याच्यावर तुम्ही ईडीची मागणी करताय. भेटले तर एकदा विचारतो.
आता गोकुळची निवडणूक सुरू आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा प्रत्येकाच्या मतांतर भूमिका आहेत, त्यामुळे सुद्धा तसे आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, आम्हा सगळ्यांना महायुती म्हणून आपण एकत्रित काम करायचं आहे, निवडणूक आपल्याला सगळ्यांना यशस्वी करायची आहे आणि एकत्रितपणानं कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या गोकुळची निवडणूकसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती म्हणून जिंकायची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्याच्यावरती सूचना वरिष्ठांच्या पुढून सुद्धा होतील आणि आपल्याला पुढच्या टप्प्यात या सगळ्या चित्र बदललेलं दिसेल.